ब्रेकनंतर स्वागत आणि आता बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आल्यानंतर महिला मार्केटमध्ये शॉपिंगसाठी गर्दी करतात, म्हणून महिलांपेक्षा व्यापारीच आम्हाला लाडकी बहीणचे पैसे कधी देणार असं विचारतात, असं वक्तव्य आदिती तटकरे यांचं। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी हा असा किस्सा सांगितला। आम्ही ज्या ज्या वेळेला लाभ वितरित करतो त्याच्या आधी तर आमच्याकडे शहरातले सगळे व्यापारी येतात की लाडकी बहीणचा लाभ कधी भगिनींपेक्षा लाडक्या बहिणींपेक्षा व्यापारी जास्ती विचारतात की डीबीटी कधी करणार आहे। तर मी एक दोन वेळा व्यापाऱ्यांना विचारलं, तुम्ही काय विचारता, तुमच्या घरातलं कोण लाभार्थी आहे का? ते म्हणले नाही, ज्या दिवशी डीबीटी झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट जाम गजबजलेलं असतं, म्हणून आम्ही विचारतो की बाबा डीबीटी कधी होणार। युवक काँग्रेसनं आज पुण्यामध्ये कॅन्डल मार्च काढलाय। कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून कॅन्डल मार्च सुरू झाला। या कॅन्डल मार्चमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते। युवक काँग्रेसचा पुण्यामधला हा कॅन्डल मार्च, मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि नागरिक या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते। कोथरूडमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या कॅन्डल मार्चची सुरुवात झाली। हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन, त्याचसोबत नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे हे पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी करत युवक काँग्रेसनं काढलेला हा पुण्यातला मोर्चा।